नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल food.ai-mom&son मध्ये. तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब, फॉलो जरूर करा. आज आपण शिकणार आहोत छोले करायला. तशा बऱ्याच प्रकारच्या रेसिपी तुम्ही बघितल्या असतील. ही रेसिपी पण आवडल्यास तुम्ही नक्की ट्राय करा आणि पेजला सबस्क्राईब जरूर करा. आपण 3 ते 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत छोले करण्यासाठी. हे कांदे आपण पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत. तसेच 3 टोमॅटो मीडियम साईजचे घेतलेले आहेत. त्याला अशी चीर देऊन घेतलेली आहे. ते पण आपण कांद्यासोबत उकडून घेणार आहोत. कांदा उकडून झाल्यावर तो आपल्याला असा ट्रान्सपरंट कलरचा दिसेल. मग आपण समजून जायचं की कांदा हा उकडून झालेला आहे. त्याप्रमाणे आपले टोमॅटोही उकडून झालेले आहेत. त्या टोमॅटोची आपण साल काढून मिक्सरला ग्रेव्ही करून घेणार आहोत आणि कांद्याची पण पेस्ट करून घेणार आहोत. छोले करण्यासाठी आज आपण घरीच त्याचा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे जिरे, शहाजिरे, लवंग, दालचिनी, काळे मिरे, तीळ आणि दगडफूल घेतलेलं आहे. हे आपण सर्व कढईत भाजून घ्यायचं आहे. ते भाजून झाल्यानंतर आपण त्याची पावडर तयार करून घेणार आहोत. हा झाला छोल्याचा मसाला. छोल्याला तडका देण्यासाठी आपण एका कढईत तेल गरम करून त्यात बडीशेप, जिरे आणि तमालपत्राची फोडणी देणार आहोत. त्यानंतर मी इथे हिंग, हळद घातलेला आहे. कांदा घातलेला आहे. तो जरासा परतून घ्यायचा आहे कारण कांद्याला जरासा वेळ लागतो परतायला. त्यानंतर आपण ह्याच्यात वाटलेला टोमॅटो घालणार आहोत. ते पण छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जायला पाहिजे. ग्रेव्ही परतल्यानंतर आपल्याला इथे दिसेल की त्याच्यातून तेल बाहेर सुटलेलं आहे. म्हणजे समजून जायचं की आपली ग्रेव्ही परतून झालेली आहे. ह्यात आपण आता धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि कलरची मिरची पावडर घालणार आहोत. त्यानंतर मी छोले उकडून घेतलेले कुकरमध्ये जरासा सोडा घालून ते असे हाताने दाबून बघायचं, चेक करायचं की ते शिजलेले आहेत की नाही. नंतर आपला एकीकडे मसाला परतलेला आहे. त्यात आपण घरात केलेला छोले मसाला घालणार आहोत. तो पण जरासं पाणी घालून परतून घ्यायचा आहे. म्हणजे ते सगळं एक मिक्स होईल आणि छान अशी त्याची ग्रेव्ही होईल. हा मसाला परतून झाला की आपण त्यात उकडलेले छोले घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालून त्याला एक उकळी आणणार आहोत. इथे आपल्या छोल्याला आता छान उकळी आलेली आहे आणि आपले छोले तयार झालेले आहेत. ते तुम्ही एका प्लेटमध्ये काढून कोथिंबीरने गार्निश करू शकता. आणि ही रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.